नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बीटचा पराठा बनवणार आहोत. अगदी हेल्दी आणि टेस्टी. तर मी इथे एक बीट घेतलेलं आहे, त्याची साल काढून ते बारीक कट करून घ्यायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं बीट, 2-3 लसूण पाकळ्या, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण त्यामध्ये मीठ ॲड करूयात. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि नंतर आपण टाकूया याच्यामध्ये हळद, नंतर जिरेपूड आणि धनेपूड. नंतर आपण इथे बीटची पेस्ट जी तयार केलेली आहे ती ॲड करणार आहोत. मुलांच्या टिफिनसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे हा. नंतर आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूयात. आणि मी इथे सांगायचं विसरले तुम्हाला, मी याच्यामध्ये ओवा आणि थोडं तीळ पण ॲड केले होते. नंतर आपण ते एकत्र करून घेऊया. याच्यामध्ये टाकूया थोडं तूप, 1 चमचा. तुम्ही तेलही टाकू शकता. नंतर हे छान मळून घेऊयात. गोल लाटून घ्यायचा. सगळीकडे आपण तूप लावून घेऊयात. तुम्ही तेल पण लावू शकता. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे थोडं तूप टाकणार आहोत. आणि गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवणार आहोत, जेणेकरून पराठा छान क्रिस्पी भाजला जाईल. तुम्ही इथे तेल पण लावू शकता, तूप पण लावू शकता किंवा मग बटर पण लावू शकता. मुलांच्या टिफिनसाठी अगदी छान ऑप्शन आहे. मुलं कधी-कधी तसं बीट खात नाही, त्यामुळं तुम्ही हे तयार करून त्यांना देऊ शकता. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज कमेंट करून सांगा.